नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सटाणा शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. सटाणा ताराबाद मार्गावर भर रस्त्यात कार आणि मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक झाली असून या अपघातात एका युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. नेमकं काय घडलं, जखमी युवकाची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आलं, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. सटाणा शहरातील यशवंतनगर परिसरात सूर्या ट्रॅक्टरजवळ आज सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सटाणाहून ताराबादच्या दिशेने जाणारी टाटा पंच कार क्रमांक MH15 JM 0504 आणि ताराबादहून सटाण्याकडे येणारी डिस्कवर मोटारसायकल क्रमांक MH41 R 7577 यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला मदत केली. या अपघातात मुंसे येथील महेंद्र दोधानिकम हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. सध्या या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून सटाणा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रस्त्यावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. क्षणिक निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. या अपघाताबाबत पुढील अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवू. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रतिनिधी विशाल देवरे, विरगाव, सटाणा. 24 नाही का? हा ना.